शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन रोमकरास पत्र याचा 15 अध्याय 1 ते 5 वचन. रोमकरास पत्र याचा 15 अध्याय 1 ते 5 वचन. आपण जे आत्मिकरित्या सशक्त आहोत त्या आपण आपणाला सुखी न करता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याला त्यांच्याकरिता व त्यांची उन्नती व्हावी या हेतूने सुखी करावे. ख्रिस्ताने सुद्धा स्वतःला सुखी केले नाही. या उलट पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली आहे. आता पवित्र शास्त्रात पूर्वी जे लिहिले होते ते आपल्या शिक्षणाकरिता लिहिले होते, यासाठी की शास्त्रापासून मिळणारे उत्तेजन आणि धीर यांची आपण आशा धरावी म्हणून शिकवतो. आणि देव जो धीराचा आणि उत्तेजनाचा उगम आहे तो तुम्ही ख्रिस्त येशूच्या उदाहरणाप्रमाणे एकमेकांबरोबर एकमताने राहावे असे करावे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आमेन. ख्रिस्तात माझ्या प्रिय श्रोत्यांनो, शुभ प्रभात. आज सकाळी आपण रोमकरास पत्र त्याचा 15 अध्याय वाचन केले आहोत. आणि या ठिकाणात आम्हाला देवाचा प्रिय सेवक प्रेषित पौलुस खूप महत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगत आहे. या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्ही शर्यतीचं जीवन जगत आहोत. शर्यतीचं जीवन म्हणजेच आम्ही पाहतो की आम्ही दुसऱ्याला कमकुवत समजत आहोत, आम्ही दुसऱ्याला निर्बल असे समजत आहोत. परंतु देवाचे वचन आम्हाला या ठिकाणात सांगत आहे की जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, जर आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत, तर आम्ही जे कमजोर आहेत, जे कमकुवत आहेत किंवा जे निर्बल आहेत त्यांना आम्ही मदत करायला पाहिजे. या ठिकाणात सांगत आहे, तो सांगत आहे की आम्ही स्वतःचीच
उन्नती करू नये, आम्ही स्वतःलाच प्रसन्न करू नये. आम्ही पाहतो आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे आर्थिक गोष्टी उत्तम आहेत, आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे चांगलं घर आहे, तर आम्ही काय करतो की एखाद्या लहान व्यक्तीला, एखाद्या कमजोर व्यक्तीला, कमकुवत व्यक्तीला आम्ही हलका आणि एकदम खालच्या दर्जाचा आम्ही त्याला किंवा तुच्छ त्याला आम्ही समजतो. शिक्षित आहोत, आमच्यासारखे कोणीच नाही, आणि ज्यांना बायबलचं नॉलेज नाही, अभ्यास नाही, त्या लोकांना आम्ही कमकुवत समजतो. परंतु माझ्या प्रियांनो, देवानी तुम्हाला आणि मला बिब्लिकल नॉलेज, बायबल नॉलेज, विश्वासाचं नॉलेज, प्रार्थनेचं नॉलेज याकरता दिलेलं आहे की जे ख्रिस्तामध्ये कमकुवत आहेत, जे कमजोर आहेत, त्यांना आम्ही जाऊन सांगावं, त्यांना त्यांची उन्नती आमच्याद्वारे व्हावी, यासाठी देवाप्पाने तुम्हाला आणि मला या मोठ्या गोष्टीकडे नेलेलं आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, मग त्या आर्थिक गोष्ट असो, पारिवारिक गोष्ट असो, शारीरिक गोष्ट असो, कोणतीही गोष्ट असो, आम्ही दुसऱ्यांची मदत करायला पाहिजे आणि आम्ही दुसऱ्यांना सहायता आणि मदत करायला पाहिजे, जेणेकरून ते पण ख्रिस्तामध्ये वाढतील, प्रार्थनेमध्ये वाढतील आणि देवप्पा त्यांच्या जीवनाच्या द्वारे पण त्यांच्या परमेश्वराचा गौरव करेल. माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये आज आम्ही पाहतो की अनेक असे परमेश्वराचे प्रिय सेवक आहेत जे आर्थिक संकटातून कमजोर आहेत, बऱ्याच गोष्टीत कमकुवत आहेत, त्यांचे पारिवारिक जीवन ते जगत असताना अनेक कठीण परिस्थितीमधून ते जात आहेत. परंतु आम्ही पाहतो की त्यांना मदत करण्याकरता आम्ही पुढे येत नाही. आम्ही आमचं स्वार्थ, आमचं परिवार, आमच्याच फक्त आमचं आम्ही पाहत आहोत. आणि त्याच्यामुळे आज देवाच्या प्रिय सेवकांना जी सुवार्ता गाजवायची आहे, जिथं ज्यांना देवाचे वचन सांगायचे आहे, तिथपर्यंत ते पोहोचू शकत नाही. याचा कारण की त्यांना हातभार लावणारे किंवा मदत करणारे हात त्यांच्या पुढे येत नाही. आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर पुस्तकामध्ये जर बघितलं तर माझ्या प्रियांनो, सुरुवातीच्या मंडळ्या ज्या होत्या त्या कमकुवत होत्या, त्या मंडळ्या आर्थिक गोष्टीत कमकुवत होत्या, परंतु आत्मिक गोष्टीमध्ये, शारीरिक गोष्टीमध्ये उत्तम आणि चांगल्या होत्या. आणि आम्ही पाहतो की देवाच्या मंडळातील प्रत्येक विश्वासणारे एकमेकांना सोबत घेऊन, एकमेकांना संगतीत घेऊन, प्रार्थनेत घेऊन, विश्वासात घेऊन ते चालत होते. आणि म्हणून त्या काळामध्ये मंडळांमध्ये मोठी बेदारी यायची आणि झुंडच्या झुंड लोक ख्रिस्तावर विश्वास करायचे. आज तुम्हाला आणि मला तेच काम करायचे आहे. आम्हाला एकमेकांना, कमकुवत लोकांना, आम्हाला सेवकांना, देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला सोबत घेऊन आम्हाला चालायचे आहे, जेणेकरून देवाची सुवार्ता गाजवू, देवाचे वचन इतरांना सांगू आणि देवाचे राज्य जवळ येईल आणि त्याच्याद्वारे देवबाप्पा आम्हाला आशीर्वादित करेल. या वचनाच्या द्वारे आमचा परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमीन. प्रार्थना करूया. सामर्थ्याने भरलेल्या सेनाधीश प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो, नतमस्तक होतो आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आजचे वचन आम्हाला सांगितलेले आहेत की आम्ही एकमेकाला मदत करावं, जे कमकुवत आहेत प्रभू त्यांना धरून चालावं आणि तुझ्या नावाचं गौरव आम्ही करावं. आभार मानतो. प्रार्थना ऐकल्यास तारणाऱ्या येशूच्याच नावात मागतो, म्हणून तू स्वीकार कर. आमीन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.